श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1537व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज आषाढ शुद्ध चतुर्थी, बुधवार दिनांक 10 जुलै 2024। उपदेशामृत संग्रह भाग 6 या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांत नगर अहमदनगर, अनुक्रम क्रमांक 108, बैठक क्रमांक 148, दिनांक 1/9/1991। परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकण। पुढील प्रश्न आहे, पुराणात सांगितलेल्या गोष्टींची सत्यता किती? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की पुराणात ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या संपूर्ण खऱ्या आहेत। काही गोष्टी रूपकात्मक आहेत, काही तत्व लक्षात यावे म्हणून सांगितल्या आहेत, त्यातून योग्य अर्थ काढता आला पाहिजे। एका गृहस्थाने शंका विचारली की भगवंताच्या वामन अवतारामध्ये बळीराजाला पाताळात घातल्याचा उल्लेख आहे। पाताळ म्हणजे भारताच्या दक्षिण दिशेला जी राज्य आहेत ती समजावी का? पुराणात स्पष्ट उल्लेख आहे की भगवंताने त्याच्या डोक्यावर पाय देऊन त्याला जमिनीत गाडले, हाच अर्थ घ्यावा। इथे तर्क नको किंवा दुसरा कोणताही अर्थ घ्यायला नको। ज्या ठिकाणी बळीराजाला पाताळात घातले तो मोठा अखंड पाषाण गयेला आहे। भगवंताने त्याला इतक्या जोरात जमिनीत गाडले की भगवंताचे चरण त्या दगडावर उमटलेले आहेत। मी स्वतः त्या चरणांचे दर्शन घ्यायला बिहारमध्ये गयेला गेलो होतो। बळीराजा जेव्हा पाताळात जायला तयार झाला तेव्हा त्याने भगवंताला विचारलं की त्याच्या अन्नाची सोय काय? तेव्हा भगवंताने सांगितले की अन्नाची व्यवस्था करतो। गेलेल्या व्यक्तीच्या मुक्तीसाठी गयेलाच पिंडदान करावे लागते, त्याशिवाय मुक्ती मिळत नाही। म्हणून रोज अनेक लोक तिथे त्या भगवंत चरणावर पिंडदान करतात। अशा रीतीने त्याच्या अन्नाची सोय झाली। पिंडदान भाताचे करतात। शेवटी त्या बळीराजाला फक्त भातावर राहावे लागते, त्याला इलाज नाही। एका वकिलांनी शंका विचारली की महाभारतामध्ये भगवंताने गीता सांगितली, ती एका वेळेला सांगितली नसावी। जसजसे व्यासांना सुचत गेले तशी त्यांनी त्यात भर घातली असावी। मी त्याला खुलासा केला की भगवंताच्या कोणत्याही कृतीवर किंवा शब्दावर शंका घेऊ नका। लोक गीता वाचतात, पारायण करतात, त्यांना कधीच कुठेही तिच्या तुटकपणा आढळत नाही। दुसरं म्हणजे जिथे सत्य आहे त्याची कायम चर्चा असते। जर सत्य नसेल तर कोणी विनाकारण चर्चा करणार नाही। हा नियम जर लक्षात घेतला तर गीता एकाच वेळी लिहिली गेली हे लक्षात येते। दगडाविषयी कोणी चर्चा करत नाही। ह्या दगडाचे चुकले किंवा त्या दगडाचा उद्धार केव्हा होईल अशी कोणी कधीही चर्चा करत नाही। पण माणसाविषयी नेहमी चर्चा होते, कारण माणूस सत्य आहे। सत्य म्हटले की संशय येतोच, संशय म्हटले की चर्चा आली। मनुष्य स्वभाव असा आहे की नाही त्या गोष्टीची चर्चा करतो व विषय हाताळतो। हे त्याला जीवनात कुठे व कसे उपयोगी पडणार आहे कोणास ठाऊक। तेव्हा पुराणात जो उल्लेख आहे, भगवंताच्या ज्या कृती सांगितल्या आहेत, जे शब्द आलेले आहेत त्यावर संपूर्ण विश्वास ठेवा। ते सत्यच आहे, त्यावर कधीही शंका घेऊ नका, तरच तुमचा उद्धार होईल। जर शंका घेत राहिला तर कधी फटका बसेल हे सांगता येणार नाही। म्हणून तुम्ही सावधगिरीने पावलं उचला। पुढील प्रश्न आहे, सिंहस्थाची प्रथा कशी पडली? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की सध्या नाशिकला सिंहस्थाचा उत्सव चालू आहे। जेव्हा सिंह राशीमध्ये गुरु येतो तेव्हा त्र्यंबकेश्वरला उत्सव असतो। नाशिक हे मानलेले क्षेत्र आहे। 12 वर्षांनी एकदा हा योग येतो। तिथे गोदावरी स्नानाचे महत्व आहे। हा उत्सव 1 वर्ष चालणार आहे। तुम्ही पण एकदा तिथे जाऊन स्नान करून या। गौतम ऋषींनी गोदावरी नदी पृथ्वीवर आणली। गोदावरीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात। एकदा गौतम ऋषीकडून
गोहत्येचे पाप घडले. गोहत्येचे पातक महाभयानक मानलेले आहे. अनेक ऋषींनी एकत्र येऊन गौतम ऋषींना प्रायश्चित्त सांगितले की गंगा भूमीवर आणा. त्यांनी 1000 वर्षे तपश्चर्या केली. जिथे आता महालिंग आहे तिथेच ते तपश्चर्येसाठी बसले होते. तपश्चर्या फळाला आली. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी विचारले की इतकी उग्र तपश्चर्या का करतोस? तुला काय पाहिजे? तेव्हा ऋषींनी सांगितले की मानव उद्धारासाठी गंगा पाहिजे. भगवंत प्रसन्न झाले व गोदावरीला पृथ्वीवर पाठवले. तिचा वेग इतका प्रचंड होता की तो मानवाला सहन होईना. अति वेगामुळे तिथे एक कुंड तयार झाले व ती मानवापर्यंत आणण्यासाठी त्या कुंडाला दर्भ म्हणजे गवताची काडी म्हणजे कुश लावले. तेव्हा ती हळूहळू बारीक प्रवाहाने पुढे वाहू लागली. म्हणून त्या कुंडाला कुशावर्त असे म्हणतात. तिथून बाहेर पडल्यानंतर पुढे मग ती धोधो आवाज करीत वाहत जाते. ह्या पुराणातील कथा आहेत, पण या खऱ्या आहेत. त्यात अर्थ आहे, तो योग्य रीतीने लक्षात यायला पाहिजे. मी जेव्हा नाशिकला गेलो होतो तेव्हा मुद्दाम कुशावर्तावर जाऊन आलो. तिथून गोदावरी बाहेर पडताना कुशाच्या आकाराची म्हणजे पातळ प्रवाहाप्रमाणे वाहते. मी त्या पाण्याची एक चूळ भरून घेतली. पाणी बेचव वाटले, परंतु जेव्हा त्या पाण्याने आंघोळ केली तेव्हा अंग एकदम स्वच्छ निघाले. तुम्ही कितीही महागडा साबण लावून आंघोळ केली तरी इतके स्वच्छ अंग होणार नाही. प्रभू रामचंद्र वनवासात असताना नाशिकला आले होते. त्र्यंबकेश्वरलाही होते. कुशावर्तालाच त्यांना वडील गेल्याची बातमी कळली, म्हणून त्यांनी तिथं श्राद्ध केलं. नंतर लिंग स्थापन केलं. पुराणात ह्या गोष्टींचा उल्लेख आहे. पूर्वी सर्व ठिकाणी अरण्ये व दाट जंगले होती. आपल्या भागाला दंडकारण्य म्हणत असत. शंकराचार्यांना हे ठिकाण शोधून काढायला बराच प्रयत्न करावा लागला. शेवटी त्यांनी ते ठिकाण शोधून काढले. पुढील प्रश्न आहे, भीमाशंकर येथील शिवलिंगाचे 2 भाग का दिसतात? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की भीमाशंकर हे अरण्यातले ठिकाण आहे. शंकराचार्यांना ते शोधण्यास बराच त्रास झाला. मी जेव्हा भीमाशंकरला दर्शनासाठी गेलो तेव्हा तेथील लोकांना व पुजाऱ्यांना विचारले की नारळाच्या 2 भागासारखे लिंग का दिसते? त्यांनी एक दंतकथा सांगितली की एकदा एका गुराख्याने गुरे चारायला अरण्यात नेली होती. त्यावेळेला नेमकं काय घडले ते माहीत नाही, पण त्याने कुऱ्हाड मारली व या लिंगाचे 2 भाग झाले. मला ही गोष्ट खरी वाटेना. मी त्या लिंगाचे बारकाईने निरीक्षण केले तेव्हा लक्षात आले की ह्या दंतकथेत काही तथ्य नाही. पुराणात या गोष्टीला कुठेच आधार नाही. हे स्वयंभू लिंग शिव व शक्तीचे रूप आहे. शिव एकदा अरण्यात मायावी रूप घेऊन तप करीत बसले होते. तेव्हा त्यांना शोधण्यासाठी पार्वतीनेही असे मायावी रूप घेतले की शिवालाही ओळखता आले नाही. हे शिवानेही मानले. त्याने तिच्याजवळ भिक्षा मागितली हे खरे आहे. हे अन्नपूर्णा, तुझ्या दारात भिक्षेसाठी आलो आहे, भिक्षा घाल. मग अन्नपूर्णाने त्यांना भिक्षा घातली. अन्नपूर्णा शक्ती प्रभूचीच आहे. पार्वतीने रूप घेतले म्हणून तिचे नाव अपर्णा ठेवले. अपर्णा म्हणजे पार्वती. आजकाल ज्यांचे नाव अपर्णा ठेवतात त्या सर्व अपूर्णच वाटतात. कोणीही पार्वतीचे रूप वाटत नाही. मला कोणावरही टीका करायची नाही. त्या लिंगाचे नाव डाकिणी आहे. मी तिथे पूजा केलेली आहे. तिथे शिवपार्वती अशी 2 रूपे दिसतात, म्हणून शिवलिंगाची 2 शकले दिसतात. मानवी जीवाला या गोष्टी समजणे अशक्य आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या अमृतकणांच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. आजचे हे पठण सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.